जालना जिल्ह्यामध्ये शिवसेनेने कशा पद्धतीची निवडणूक जी आहे ती लढवण्याचं ठरवलं आहे आणि किती जागेची मागणी जी आहे ती शिवसेनेवर दावा केला शिवसेनेनं, कारण भाजपनं जालना विधानसभेवर दावा केलेला आहे. हो, भाजपने मी ऐकलं आणि वाचलं वर्तमानपत्रामध्ये की जालन्याची विधानसभेची जागा मागितली. मग आम्ही त्यांना सांगितलं, हो ठीक आहे, तुम्हाला जालना हवं आहे तर आम्हाला भोकरदन आणि बदनापूर देऊन टाका. आम्ही जालना तुम्हाला सोडून द्यायला तयार आहे. त्यामुळं या दोन जागाची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. आणि आमचा परंपरागत मतदारसंघ घनसावंगी आहेच, त्याही मतदारसंघाची मागणी आमची आहेच. त्यामुळं जालना आणि घनसावंगी अशा दोन मतदारसंघाची मागणी आमच्याकडे आहे. भाऊ काय वाटतं यंदाच्या विधानसभेत जी आहे ती शिवसेना महायुती जी आहे ते सामोरं जाते. हो, पद्धतीने यश जे आहे ते महायुतीला राज्यभरात मिळेल, किती आकडा जो आहे तो महायुती जी आहे ती पार पडेल असं तुम्हाला वाटतं? निश्चितपणे माननीय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन होईल अशा प्रकारची आम्हाला विश्वास पूर्णतः, आणि ते सरकार सुद्धा पार पडेल. जालन्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर निश्चितपणे जालना मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो आम्ही या ठिकाणी काढू. त्याबद्दल आमचा घनसावंगी आहे, तो आम्ही या ठिकाणी काढू. परतूर मतदारसंघाच्या संदर्भात आम्ही दावा केलेला नाही. कार्यकर्त्याची भावना असेल परंतु आम्ही दावा केलेला नाही. त्याबद्दल ज्यांचे मतदारसंघ 3 भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ आहेत तिथं आम्ही दावा करण्याचं काही कारण नाही. परंतु कार्यकर्ते असतात, कार्यकर्ते बोलतात, त्या माध्यमातून कार्यकर्त्याची समजूत करावं लागतं. भाऊ मला सांगा की लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरू झाल्यापासून जालन्यामध्ये किती अर्ज जे आहे ते दाखल झाले, किती अर्ज मंजूर झाले आणि किती महिलांना याचा जो आहे तो लाभ मिळालेला आहे? हे बघा, पहिल्या सुरुवातीला 69,000 अर्ज या ठिकाणी आले होते आणि आता 51,100 अर्ज या ठिकाणी आलेत. जवळपास 1,21,000 अर्ज लाडक्या बहिणी योजनेमध्ये शहर आणि ग्रामीण मिळून या ठिकाणी झालेले आहेत. आता 1 महिन्याची मुदत पुन्हा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयाने वाढवून दिलेली आहे. आता थोडासा फ्लो कमी झाला, रोज 100, 200, 300, 250, 400 असे अर्ज या ठिकाणी प्राप्त होतात आणि ते सर्व आम्ही वर या ठिकाणी पाठवतो. आणि मला असं वाटतं की 1 महिन्याची मुदत जी दिलेली आहे त्यामध्ये राहिलेल्या सर्व महिलांना यामध्ये फायदा या ठिकाणी होईल. खरं तर ज्या भगिनींचं रिजेक्ट मारलेलं आहे त्यांना सुद्धा एक संधी द्यावी अशा प्रकारची विनंती आम्ही वर केलेली आहे. त्या संदर्भातले सुद्धा आदेश या ठिकाणी तातडीने निघतील. भाऊ लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीमध्येच स्त्रीवादाची लढाई सुरू झालेली आहे. अनेक बॅनरवरून कधी पुढं अजित पवारांचा फोटो गायब होतो, पुढं देवेंद्र फडणवीसांचा, तर पुढं एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो गायब होतो. काय नाही कुणाची लाडकी बहीण? खरं तर असं व्हायला नको. माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण अशा योजनेचं नाव आहे आणि जर अशा पद्धतीने होत असेल तर त्या संदर्भामध्ये काल वरच्या पातळीवर बोलणं झालेलं आहे, कॅबिनेटमध्ये हा विषय निघालेला आहे. त्यामुळं सर्वांना, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ताकीद दिलेली आहे. असं वागून चालणार नाही.